तर सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे ती काहीशी अशी आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी धुसफूस पाहायला मिळते ती अजित पवारांच्या मुद्द्यावर नाही, आणि दुसरीकडे ती आत्ताच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कशी आहे ते सुद्धा आपण पाहूया। सिल्लोड आणि आटपाडी ही दोन ठिकाणं अशी आहेत की जिथे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळतोय, आणि याला कारणीभूत ठरलंय शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं एक विधान। माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला, आणि यानंतर भाजपनं सुहास बाबर यांना चांगलंच फैलावरती घेतलं। मात्र आपण मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला नाहीये असं स्पष्टीकरण बाबर यांच्याकडनं दिलं गेलं, पण संतापलेल्या भाजपनं बाबर यांचा निषेध करत आंदोलन सुद्धा छेडलं। यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे असं चित्र दिसू लागलंय। तर सुहास बाबर यांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते। अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुझा। आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री देईल। एवढं सोपं नाही राजकारण, एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं। आज 242 आम्ही आज फिरतोय तिथं अवतीभोवती, आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळचं घेऊन जाऊ दे की, आणि सुहास बाबर जाऊ दे, नाही मला आज घेतलं तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय संबंधच नाही। तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी ते मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करतोय, शांततेत काम करतोय। आता त्याचं क्लिप तोडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख। आता ते एकेरी उल्लेख मी केलाय, पण त्याचा केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले। मी असं काहीतरी तुम्हाला ते सांगून आता अपप्रचार करण्याची शक्यता दाट आहे। तर सुहास बाबर यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडनं कशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आपण पाहूया। अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे अगदी सुरुवात आहे। आता असं झालेलं आहे, वर्षभर 1.5 वर्षापूर्वी ते निवडून आलेले आहेत, आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे मला असं वाटतं। म्हणजे त्यांचे आता काय बोलावं मी, ते लहान आहेत, नवीन आहेत, पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं। बाबर साहेब आमच्या समोर होते, पण ते कधीच त्यांचा असं तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे, आणि ते अशा पद्धतीने बोलतायत। मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, गरज आहे, नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल। तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेतात, भाजपाला तुम्ही काय चालवतात। मला वाटतं थोडं तोलून मापून बोललं पाहिजे, फार हवेत राहता कामा नये। पहिली टर्म आहे आपली, नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नये। देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत। मला वाटतं बाबरांचं कदाचित वाक्याचा विपर्यास केला गेला असावा, आणि जर त्याने अशा प्रकारचं वाक्य बोलले असतील तर ते निश्चितपणे त्याची दिलगिरी व्यक्त करतील, कारण देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत। आणि मला वाटतं की निवडणूक देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आम्ही लढलो होतो, त्यामुळे अशा प्रकारचं वाक्य जर ते बोलले असतील तर त्यांनी ती दिलगिरी व्यक्त करावी, आणि माननीय देवेंद्रजींचा सन्मान म्हणून या गोष्टीला त्यांनी मान्य करू नये। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, पण अगदी आपण थोडक्यात आपली संध्याकाळी 7ची प्रोड्युसर दीपालीकडनं जाणून घेऊयात की 7:30च्या म्हणजे पुढच्या टप्प्यात बातम्या कुठल्या महत्त्वाच्या। ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे की चंद्रपूर महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी कशी उफाळून आली आहे, पण आता याच्यावर श्रेष्ठींनी एक तोडगा सुचवलेला आहे। तो तोडगा नेमका काय हे आपण ब्रेकनंतर पाहणार आहोत। चंद्रपूर आणि त्याचसोबत राज्यातल्या इतर महानगरपालिकांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ब्रेकनंतर।